पिंपरी चिंचवड नगर निगम प्रशासन ने विधानसभा उपाध्यक्ष अन्ना बनसोड़े का अपमान किया। अन्ना बनसोड़े ने नगर निगम के द्वार पर धरना देकर प्रशासन का विरोध किया। पिंपरी चिंचवड नगर निगम आयुक्त शेखर सिंह ने राज्य विधानसभा उपाध्यक्ष अन्ना बनसोड़े का अपमान किया है। जब अन्ना बनसोड़े और उनकी पार्टी के सभी वरिष्ठ साथी डीपी प्लान मसौदे का विरोध प्रदर्शन करते हुए नगर निगम में ज्ञापन पत्र देने आए, तो उनका पत्र लेने के लिए नगर निगम का कोई भी अधिकारी मौजूद न होने के कारण नाराज अन्ना बनसोड़े अपने साथियों के साथ पिंपरी चिंचवड नगर निगम के द्वार पर ही बैठ गए और धरना देने लगे। हालांकि आयुक्त को पहले से ही पता था कि हम पिंपरी चिंचवड शहर में विकास योजना के नाम पर किए गए गलत आरक्षण के खिलाफ एक मार्च निकालेंगे और मांग भरा पत्र देंगे। फिर भी आयुक्त शेखर सिंह स्वयं उपस्थित नहीं हुए। साथ ही चूंकि उनके अन्य कनिष्ठ अधिकारी मौजूद नहीं थे, इसलिए अन्ना भाऊ बनसोड़े को लगभग 30 मिनट तक नगर निगम के द्वार पर खड़ा रहना पड़ा। हमें मनपा की गलत विकास योजना के खिलाफ मनपा आयुक्त शेखर सिंह को एक ज्ञापन सौंपकर अपनी बात रखनी थी, लेकिन शेखर सिंह को संवैधानिक पद पर बैठे व्यक्ति के साथ कैसा व्यवहार करना चाहिए ये पता नहीं। इसलिए अब हम राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और अजित पवार से उनकी शिकायत करेंगे, ऐसा अन्ना बनसोड़े ने चेतावनी दी है। पिंपरी चिंचवड शहराचा नवीन विकास आराखडा तयार केल्यानंतर जाहीर केल्यानंतर त्यावरती 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सूचना हरकती मागवल्या होत्या। जवळजवळ 50,000 सूचना हरकती या ठिकाणी आल्या होत्या आणि जो विकास आराखडा तयार करण्यात आलेला, ज्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हा विकास आराखडा तयार करण्यात आलाय, हा विकास आराखडा तयार करत असताना शहराच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी आरक्षण ज्या ज्या ठिकाणी लागणार आहेत त्या आरक्षण एक तर त्या ठिकाणी टाकली गेलेली नाही, ज्या ठिकाणी भरवस्ती असेल त्या ठिकाणी केलेले आरक्षण चुकीचे आहेत। एकंदर जर बघितलं तर आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष योगेश बल, विलास लांडे यांच्या नेतृत्वाखाली आज शहरामध्ये जन आक्रोश, अति भव्य आक्रोश असलेला जनमोर्चा या ठिकाणी गेली 3 तासापासून चालू आहे। खरं बघितलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्ताचं काम होतं की आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी पदाधिकारी या ठिकाणी माझ्यासहित उपस्थित आहेत, तर ते निवेदन न घेता एक तर त्यांच्या चेअरवरती कमिशनर या ठिकाणी उपलब्ध नाहीत, कमिशनर नाही तर ॲडिशनल कमिशनरही या ठिकाणी उपलब्ध नाहीत। वास्तविक बघितलं तर शहराच्या दृष्टिकोनातून विकास आराखड्याचं महत्त्व आणि शहराचा विकासाचा महत्त्व खरं तर त्यांच्या मनीना ध्यानी नसेल, कारण का ते त्यांची या ठिकाणावरनं 3-4 वर्षामध्ये बदली होती। पिंपरी चिंचवड शहराचा विकास करत असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय दादांनी गेली 20 ते 25 वर्षापासून या शहराचं नेतृत्व केले, या शहराचा विकास केलेला आहे। विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी रस्ते लागतील, ज्या ज्या ठिकाणी ज्या वस्तूचं ज्या आरक्षण पाहिजे त्या आरक्षण आदरणीय दादांनी टाकलेले। आज महत्त्वाचा मुद्दा एवढा मोर्चा काढल्यानंतर आम्ही आज जवळजवळ महानगरपालिकेच्या या आवारामध्ये या गेटवरती माझ्यासहित माझे आमदार विलास लांडे पाटील असतील, अजित गव्हाणे असतील, शहराचे अध्यक्ष योगेशजी बल असतील, महिला अध्यक्ष असतील, प्रत्येक नगरसेवक असेल, आम्ही सर्वजण या ठिकाणी अर्धा तास फक्त निवेदन घेण्यासाठी, म्हणून खरं तर त्या कमिशनरचं काम होतं, पण ते निवेदन घेण्यासाठी कुणाला पाठवलंही नाही, स्वतः उपलब्ध नाही राहिले। तर पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी सर्वजण या गोष्टीचा निषेध करत आहे। आम्ही त्यांना निवेदन न देता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, हेच निवेदन हेच शिष्टमंडळ घेऊन आम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे त्याची दाद मागण्यासाठी जाणार आहे। पण आज जे कृत्य कमिशनरनी केलेले त्याबद्दलही तक्रार आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत। आयुक्त म्हणजे काय पिंपरी चिंचवड शहराचा शिल्पकार नाही, पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार आदरणीय दादा आहे। इथनं जरी डीपी गेला तर डीपी हा शासनाकडे जाणार आहे। त्या जिथं बाबा शहराच्या दृष्टिकोनानं आम्हाला कुठल्या बदल करायचा आरक्षण तो अधिकार आम्हाला सर्वांना आहे, कमिशनरला काय तो अधिकार नाही। त्यांनी त्यांचं काम केलेले आणि ज्यांनी हा डीपी तयार केलेला आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा डीपी तयार झालेला आहे,
माझ्या मते त्या कुलकर्णी मॅडम म्हणून होत्या ना, कुलकर्णी मॅडम होत्या आणि त्यांनाही तो चार्ज दिला गेला होता। यापूर्वीचे त्या ठिकाणी नगर सचिव का नगर खात्याचे, नगर रचना खात्याचे मला वाटतं शेंडे साहेब होते, त्यांची अचानक बदली केली। आम्हाला कळायलाच मार्ग नाही, ह्याच्यात कमिशनरचा हात आहे का बाकीच्या अजून इतर लोकांचा हात आहे आरक्षण टाकण्यामागं आणि आरक्षण बदल करण्यामध्ये। एक सर्वोच्च पदावरती असणारे आणि पिंपरी-चिंचवड शहराचे नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष, त्यानंतर तिसऱ्यांदा आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून राहिलेले अण्णासाहेब बनसोडे, की संविधान त्या ठिकाणी जर समजा या आयुक्ताला समजत नसेल तर त्यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही आहे। कारण आज सकाळपासून जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून या शहरातल्या सर्व गोरगरीब जनतेने जन आक्रोश मोर्चामध्ये सामील झाले। प्रमुख नेत्यांनी या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन केल्यानंतर सुद्धा एक मोर्चा व्यवस्थितपणे आला की तो डीपी रद्द झाला पाहिजे आणि डीपी रद्द झाल्यानंतर त्या ठिकाणी तो पुढचा भाग आहे, परंतु ते निवेदन देण्यासाठी सुद्धा जर आयुक्त हजर नसेल, आयुक्त कुठं कामासाठी गेले असेल तर त्याच्यामध्ये त्यांचे जॉईंट कमिशनर असतील ते सुद्धा नाहीतर नाही, पण बाकीचे कोणी सुद्धा त्यांचं प्रतिनिधी आलेलं नाही। म्हणजे नक्की काय चाललेलं आहे त्यांनी आमची काय अवेलना चालवलेली का? जर तसं असेल तर या राज्याचे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार अजितदादा याची दखल निश्चितपणे घेतील। ज्या पद्धतीने अण्णासाहेब बनसोडेंनी सांगितलं की आता त्यांना समजेल की शासनाच्या दरबारी गेल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा या तिघांनाही त्या ठिकाणी याची नोंद घ्यावी लागणार की या शहरातल्या नागरिकांची केलेली त्यांनी चेष्टा, ही चेष्टा त्या ठिकाणी आयुक्ताला खूप मोठी महागात पडणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज पिंपरी-चिंचवड शहरात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। त्याचं कारण की जो डीपी प्लॅन मागच्या काही महिन्यापूर्वी प्रशासनाकडून ड्राफ्ट डीपी पब्लिश झाला, त्याच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये आक्रोश आहे। अनेक ठिकाणी चुकीचे आरक्षण टाकलेले आहेत, जवळपास 50,000 ऑफलाईन आणि 5 ते 6,000 ऑनलाईन लोकांचे ऑब्जेक्शन त्याच्यामध्ये आलेले आहेत। आणि हा जो डीपी प्लॅन केला गेला याच्यामध्ये नागरिकांचं हित डोळ्यासमोर न ठेवता चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकलेली आहे आणि त्याच्यामुळं बऱ्याच ठिकाणी म्हणजे लोकांची जिथं घरं आहेत त्या ठिकाणी रस्ते टाकलेत, रिझर्वेशन टाकलेत, त्याचबरोबर ब्ल्यू लाईन काही ठिकाणी सरकवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आमच्या चिखली जाधववाडी परिसरामध्ये 250 एकरवरती स्पेशल कमर्शियल झोनचं आरक्षण टाकण्यात आलेलं, ते खूप मोठं अन्यायकारक आहे। वास्तविक महापालिकेकडं ती आरक्षणं ताब्यात घेण्यासाठी निधी नाही किंवा TDR जर द्यायचा म्हणलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी TDR जर दिला तर तेवढी गरज पिंपरी-चिंचवड शहराची नाही। अशी वेगवेगळी आरक्षणं रेड झोनमध्ये आरक्षण टाकण्यात आली। चाफेकर स्मारकाचं जे एक्सटेन्शनचं आरक्षण टाकण्यात आलं ते सुद्धा जिथं प्लॅन सँक्शन आहे तिथं टाकण्यात आलं। रमाबाई आंबेडकरांचं जे काही स्मारक आपल्याला उभं करायचं आहे त्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे, त्या ठिकाणी PMPLचं आरक्षण टाकण्यात आलं। अशी वेगवेगळ्या प्रकारची आरक्षणं पूर्ण शहरभर टाकण्यात आली आणि याच्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये तीव्र संताप आहे। वास्तविक महापालिकेमध्ये प्रशासन काम करताना लोकप्रतिनिधी जर असले तर त्याला व्यवस्थित दोन्ही बाजू, प्रशासन आणि सभागृहातलं जे काही नगरसेवक निवडून जातात ती नागरिकांची बाजू त्या ठिकाणी मांडत असतात। त्या ठिकाणी नगरसेवक नसल्यामुळे अशा प्रकारचा चुकीचा कारभार प्रशासनाने केलेला आहे आणि म्हणून येत्या काही दिवसामध्ये जेव्हा प्रशासनाकडनं 60 दिवसानंतर जे काही सजेशन, ऑब्जेक्शन मागवलेत त्याच्यावरती जी कमिटी बसणार, त्या कमिटीच्या माध्यमातून जो काही निर्णय होणार आहे त्याच्यामध्ये हा सकारात्मक निर्णय व्हावा आणि आमची मागणी भविष्यामध्ये जेव्हा शासनाकडे हा डीपी जाईल तेव्हा हा डीपी रद्द करावा अशा प्रकारची मागणी राहणार आहे।